रान खुरपीत नव्हती, भाजीपाला इकीत नव्हती, किराणा दुकान नाही, सोन्याचं दुकान नाही, खता औषधाचं दुकान नाही, आडत दुकान नाही. बाई वेश्या. बाई कोण होती? वेश्या. नाव सांगता येईल तिचं? किती महाराज फुकल्यावर सुधरतात. शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही? हो, घाला बाळू महाराजाला गोळी एखादी. तिचं नाव आहे महानंदा. विडाला विडाला आणि हे बरं वाटतंय मला. ऐकून जे ध्यानात धरीत नाहीत ना, ते आमचा फायदा असतो. कारण तुम्ही लय हुशार झाले ना, तर आमच्या महाराज लोकांना मुंबईला जावं लागेल इटा उचलायला. मग तुमचं काम कसं पाहिजे? चोर पंक्चर. दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन. असे चोर पंक्चर तुम्ही पाहिजे. मग धकत आमच्या लोकांचं सुख सांगतात. राजा परीक्षिती कौरक दळायला बिड्या ओढू. गुण येण्यासाठी अधिकारी लोकांचं ऐकायचं. तह गुण येत असतो, तह गुण. हो, चालू भागवतात एक जणाचं धोतर हालू लागलं. मी म्हणलं काही गुदगुदिया, आता मुंग्या साखऱ्यांदा सात असं धोतर हालू लागलं. आणि भागवतातच सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाम वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. थोडा सवरी गेला असेल माझ्या स्वरात. घ्या थोडा, जास्त पण नको. रे ना विढाला 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणी पण प्रकरणातील विठाला माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. करा थोडासा आवाज कडक करा, गोड करा. देव चांगलं करेल तुमचं. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे मालक विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात. मागणं हा धर्म संप्रदायाचा नाहीये. कोणी मागावं, काय मागावं, किती मागावं, कशा करता मागावं, कोणाला मागावं हे ज्याला कळतंय
त्यांना अष्टादश संत म्हणतात. मागण्या त्यांनाच कळाल्या. बाकी खालचे जरी परमार्थ करीत असतील आमच्यासारखी, तरी आम्हाला मागण्या कवडीच्या कळालेल्या नाहीत. तुम्ही आम्हाला महाराज म्हणताय, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. नाही तर घोड्यावर बसलेल्याला बी मागण्या कळाल्या नाही, आणि जे घोड्यावर बसले नाही त्याला कळालं नाही. घोड्यावर बसलेले कळले तुम्हाला. तदेव लग्न सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम दैव बलम तदेव. हे घोड्यावर बसलेले. आणि घोड्यावर जे बसले नाही का, त्याने लग्न नाही केलं, त्याला बी नाही मागणी कळाली. आयसा कोणी दावा हे जया कन्यापुत्र घोडे दारा ऐसा कोणी दावा आहे का तुमच्या पाण्यात एखादा? त्याला हे आवडत नाही. याच्या पलीकडे सांगू का? नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया परवराची, नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकराचं वाक्य आहे का कोण मानलं असतं? मालकांचं वाक्य आहे. सज्जन म्हणून आपण माणूस आहोत. संत आणि माणसं दिसायला जरी सारखी असतात, पण वागायला संतांचा माणसापेक्षा वेगळा क्रम असतो. एक जणानं 77 लाख रुपये ब्रासची फरची आणली. 77 लाख रुपये ब्रास. माझ्या गोळ्या संपल्या नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही. मी महाराष्ट्रातले लय श्रीमंत पाहिले, महाराष्ट्राच्या बाहेरचे पाहिले, गोव्या पस्तूर पाहिले, रावणाला ओव्हरटेक करणारे पाहिले. 78,000 रुपये ब्रासचे दगड. हॉलमध्ये 2 चिटकिले, किचन मध्ये 1-2 चिटकिले, बेड मध्ये 1-2 चिटकिले. आणि पैशाचा कर होता जरा, बापदाद्यान कमीलेली श्रीमंती होती नालायकाच्या, म्हणून त्यानं संडास बाथरूम मध्ये पण 2-3 चिटकिले. पैसे लय असले म्हणजे भाऊ आकली असतात असं नाही. ते साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कलच नसतील साखर किती खाऊन संडासला किती बाऱ्या जावा. रवणेकर साखर कारखान्यात मुंगळे लागत नाहीत का? किती साखर खातेत काय ताने? कुठं त्याच्यासाठी संडास बांधलेत, जाते त्याच्या हिशोबाने. असे काही असतेत ना. संडासच्या खोलीत ते दगड चिटकिले. आणि गरीबाची बाई बाजाराला गेली, आणि बाजारात एका कोपऱ्याला दगड घरणारा माणूस होता, आणि तिनं 5 रुपयाचा दगड आणला. 5 रुपयाचा, पण त्या दगडाला आकार होता माझ्या काशीतल्या मालकाचा, माझ्या बोरेश्वराच्या मालकाचा. 5 रुपयाचा पाषाण आहे, पण त्या पाषाणाला आकार दिलाय शिवलिंगाचा. 77 लाख रुपये ब्रासचा दगड वासानच गुरमळ मेला. आणि बाबा पाटील 5 रुपयाचा दगड, दह्या दुधाचा अभिषेक, अक्षदा, मध, बिल्वदळ, पांढरे फुलं समर्पित. 5 रुपयाचा. म्हणून बाकीच्या दगडाची तफावत शिवलिंगात आणायची नाही. पाषाण म्हणून लिंगा. समुद्र नदी नवे पैगा होते माग पुढे. किती नद्यानं जास्त हुटहुटी केल्या समुद्र होत्याल. पंढरपुरातल्या मालकाने आभाळ नाही हलिलं की नद्यामध्ये छापी भिजवायला पाणी नाही. छापी कळत असेल ना, चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. हे बारीकसा असतं, ते काय लय मोठं उपरण्यावानी नसतं असं. 1-2 ती पण ते भिजवायला पण नदीत पाणी नाही.
आणि 15 वर्ष पाऊस नाही पडला, समुद्राची लेवल खाली जात नाही आणि पडला तर उंची वाढत नाही. म्हणून समुद्र नदी नवे पैगा. नद्या किती जरी झाल्या तरी समुद्र होत नाहीत. बाकीच्या लगड किती महाग असले तरी शंकर होत नाहीत. आणि माणसं संत नाहीत. संत नवती जगा मानसाच्या सारिकी. संत संत आहेत महाराज. ते तुकोबार मागणी केली डॉक्टर साहेब. त्या मागण्या करत असताना विटेवरच्या मालकाला त्रास नाही हो. आपल्या मागण्यानं घाम येतो पुढच्याला. बापरे, गिरगावकर गेला, नेमकीच गोशाळा काढली, अजून कोणा पुढे गेलो नाही. आणि शक्यतो जाण्याचं मानस नाही. हरिओम बाबा, मालकानं चांगला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, याच्यातला जरासा तिकडं घालायचा तर पोट्ट चांगलं निघन. नाही तर हे पाईप जर वाईट कामाला घातला तर पोरग बुट हरपून येईन. काय करायचं बाळा, तू किती कमी येऊन. त्या 13व्याच्या आधीच पोरानं अंगुठी घेतले, झोपीतच जन्माला खाल्लं कडं ढेलं तर इकलं. मी रजिस्ट्रीला नव्हतं गेलो, नागपूरला अंगठा तपासायला नेला. ते म्हणले तुमचाच आहे. आणि पोराला विचारलं, मी अंगठा दिलाच नाही. तुम्ही दिलाच नव्हता बाबा, मी तुमचा झोपीत घेतला होता. म्हणजे अशा अवलादी जन्माला येतात. विठाला आम्ही जर असं काही केलं की तुमच्यासारखे माणसं असे बैठकीत कुठं बसले की आमचं लगेच बुक पडतंय. तुम्हाला संसारानं पिना पाड्याला असतो तुमचा बी काय. आम्हाला संसार तिखटन तुमचा नरम थोडाच आहे. सगळ्याचा संसार मिरचीवानीच तिखट असतो. कोणाचा बी जन केलाय त्याला कळत. लगेच 4-2 माणसात बुक टाकलं की त्याला नाईला जाण पावती फाडावच लागते. म्हणजे आली का नाही आमच्या मागणीन घाम निघला का नाही. तिखट खाल्ल्यावर बाण येत नाही शेंडीला, पण पावती फाडताना येत. हो येत ना, मोठा अवघड आहे म्हणून घाम येतो. आणि संतांच्या मागण्यात घाम नाही. घाम नाही, घाम नाही. फाडत जा, अशा जाग्यावर फाडत जा. अशा जाज्वल्य अधिष्ठानाचा जीर्णोद्धार होतोय. काय माणसं येत हो, किती लोक येतात, किती अन्नदान, किती वैभव. आमुष्याला अन्नदान, मधल्या पर्व काळाला अन्नदान, एवढं असतं. एवढं एवढं अशा ठिकाणी खर्च केला पाहिजे. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा तू सारखा चित्तात राहायला पाहिजे, नुसता चित्तात नाही. तू चित्तात राहिला देवा की मी तुझं आवडीनं भजन करावा. गुण गाईन आवडी. देवाचं भजन करत असताना आवड पाहिजे. आवड हेची माझी सर्व जोडी. जीवनातली जोड आहे ती. आपल्याला काय वाटतं, एक वीर झाल्यावर अजून 2 असावा, 2 असल्यावर पुन्हा 3री असावा, एकीत 60. ही आपली जोड आहे. एक बंगला असावा पुन्हा असावा, एक गाडी असली पुन्हा असावा, ही आपली जोड आहे. पण संतांच्या जीवनातली जोड आहे भगवंताचं भजन. विटेवरचे मालक विवेकाचं टोक आहेत. देव चतुर, देव चतुर. त्याच्यासारखा चतुर कोण आहे. विचारलं महाराज, रात्रंदिवस मी तुमच्या ध्यानात राहावा, तुम्ही माझं आवडीनं गुण गावा, भजन याच्याकरता माझं करणार. मोक्ष महाराजानं तर काय गोड वाक्य. न लगे मुक्ती आणि संपदा. पैसे न लगे मुक्ती आणि संपदा. पाहिजे काय, संत संग दे सदा. मोक्ष नको म्हणले. मोक्ष कशा करता नको म्हणले. आता आमची लोक बरेच म्हणते मोक्षाला काय करायचं, सुमळ्या तुला भेटतच नाही. नालायकपणा करतो का. मोक्ष त्यांच्याकडे काम करायला होता. मोक्षा माघरी कामारी हे दासी होय सांगू आईसी तुका म्हणे. किंवा मोक्ष सुखा हानू लाता. काय महाराज अधिकार होता या लोकांचा.
बरंच मोक्ष लढ 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 कुत्र्यावानी शेपटी आलीत होता, तरी मोक्ष नकोय म्हणले. का नकोय म्हणले? मोक्ष त्याला पाहिजे ज्याला यमाची भीती वाटते त्याला. आम्ही तर त्याच्या बोकांडीवर पाय द्यालाय, जगा काळ काय आम्ही माथा दिला, म्हणून मोक्ष नकोय. मोक्ष ज्याला यमाची भीती वाटते त्याला मोक्ष. न लगे मुक्ती आणि संपदा. मग पैसे का नकोय? पैसे द्यायचे जिच्या हातात आहे का तिला लक्ष्मी म्हणतात पंजाब भाऊ. पैसे कोणाच्या हातात असते? लक्ष्मीच्या. आणि बाबा पाटील लक्ष्मीच्या मनात आलं तर ती भिकाऱ्याचा श्रीमंत करते. तिनं अंग झटकिलं की श्रीमंतायला पण नाशिकला गटार उपसायला पाठीती. इतकं काम लक्ष्मीचं आगाव आहे. माझ्या डोळ्यान 6वीला असताना एक श्रीमंत पाहिला. 527 एकर जमीन. डॉक्टर बोबडे साहेब 527 एकर जमीन. मरताना मारुतीच्या मंदिरात नेलं आणि गावकऱ्यांनी पट्टी करून त्याची माती केली. 527 एकर जमीन हसताना पाहिली आणि संपल्यावर बी गिरगावकरांनी पाहिला. हिचं नाव लक्ष्मी आहे. आणि कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात ते लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे तो तिचा मालक आहे. तो तुकोबरायकडे मनान जात होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आणि तुकोबरायची तर बसायला होतं का? आम्ही तुमच्याकडे आल्यावर किती पळत आमच्या पुढे तुम्ही. ह्यो सोपा झटकू का त्यो सोपा झटकू. बाबांनी इथं आता मी कीर्तनाला आलो तरी नारळ घेऊन जाणारच आहे ना. तरी पुढे लोटांगण आहे. मला तिथं खुर्ची टाकली. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप तुकोबरायकडे आल्यावर बसायला नव्हतं. मोडक्याची बाजार वरी वाकळांच्या शेजार. खाला तरी काय होतं. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. पानपुडा नाही असं भारतात गाव असेल का? बाप्पा असतं की एखादं गाव पानपुडा नाही. कारण आता संक्रांतीला वानात पण ह्या पानपुडे द्याल्यात. श्रीमंताची बाई असल्यावर त्या चांगल्या चांगल्या वस्तू देतात. गरीबाची बाई आल्यावर तिला घासणी, चहा गाळायची चाळणी, नाही तर शॅम्पूची पुडी. होंडी वशीन होंडी. केस नाही राहायचा तुझ्या डोक्याला. तुला नाचं काम पडणार नाही असा नालायकपणा करते. कशाला सक्रात करायली? पप्प्याच्या बापाचं आयुष्य मातुड्यात जाईल. विठाला इतक्या धोरणात आहेत का? या महादेवाला बेल वाहत्यात म्हणजे लय ह्या काय अधिकारी झाल्यात का काय? पांडुरंगाला मंजुळा वाहत्यात म्हणजे लय अधिकारी. एखाद्या बाईनं आता मागून येऊन पुढं बसा. जर तिला नाही गुच्चा द्यायला फासुळी तुटूस तर मला बाळ्या म्हणू नका. इतकं सूत्र ते. तुम्हाला भेटत तर त्याच्यात त्या भेटत का? माग माणसं दाबले, पुढं दाबले, मधात कब्जा केला. हे इकडे वानर बसले आणि बसले. असे 100-200 शिवपुराणी आहे ना खाल्ले तरी एका सुधरत आहेत का? चला त्याच्याहून सांगत होतो मी पानपुड्याहून. महाराज जगाचा मालक घरी आला. सुपारी नाही, लवंग नाही, इलायची नाही, काहीच नाही. हो खाली पडलेलं तुळशीचं पान हातात घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा मी गरीब आहे, बरं मी गरीब आहे. मुखशुद्धी तुळशी दळ म्हणे मी दुर्बळ. ही परिस्थिती हो. आणि लक्ष्मीचा मालक ज्यांच्याकडे येतोय. काय करायचे पैसे? काय करायचे पैसे? अहो जरा जुरा मोठ्या माणसानं खांद्यावर हात ठेवला ना, माणसं म्हणते तुला काय माहितीये साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. साहेबांनी तुला दाबण्यासाठी ठेवलाय. लय मोठाडपणात येऊ नको साहेबाचा. असे लय साहेब फिरायलेत बारकाल्याला दाबायला. काय सांगतो तू साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुम शेतकरी आहे. मी काय असा बांधारला शेतकरी नाही. ओरिजिनल शेतकरी, ओरिजिनल. म्हणून तर इतका टकटक बोलतो. आला राग कीर्तन बंद, जा तिकडं, चाललो शेतात ऊस तोडायला. माझ्या आपली काय पाहायचं काम आहे तिकडं. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही. झाडाखालची कपास वाळत नाही पण कैरी लागतच नाही.
झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे धरीतच नाही. हे मोठाले झाड बारकलेला मोठच होऊ देत नाही, तरी बारकले नाचते. ते मला बोलले, तुला वाजिण्यासाठीच बोलले. इतका ताण घेऊ नकोस रे येडा. कुठं माणसं येडपटच झाले, येडपटच. विठ्ठला विठ्ठला बारकाले मोठे माणसं बोलल्यावर आपण इतके फुगतो. तर सगळ्या मोठ्याला बारकाल्याला कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आणि हा मालक तुकोबरायच्या घरी येत होता. कशाला पैसे मागतील ते राहिला प्रश्न. पंढरीतले मालक म्हणले, ह्या 2-3 गोष्टी देण्यासाठी तुम्हाला शरीर मानवी पाहिजे. हो म्हणले, मानवी शरीर पाहिजे. मग मानवी शरीर म्हणल्यावर गर्भवासाचं दुःख आहे महाराज. मग गर्भवासाचं दुःख तर खूप आहे. तर हे नाथ नारायण वासुदेव म्हणजे धोत्रा खाली तंबाखू चोळून हे नाथ नारायण वासुदेव. आणि याच भागवत ऐकल्यावर त्याला तर नरक, पण तुम्हाला तो महानरक. विठाला या संप्रदायात फक्त चौकटीत वागणाऱ्याला किंमत आहे. चौकटीची ताकद सांगतो तुम्हाला. कापूस तुम्ही मार्कआउट करूनच लाईत असताना, मार्कआउट. आमच्याकडे त्याला रेघाट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? मार्कआउट. फुल्ली फुल्ली पटा पद्धत, मग चौकोनी पद्धत, पण फुल्ली. एक बाई अशीच होती भोळी. फुलीवर एक दाना लावायची, त्यो लावता लावता 2-3 सारख्या खाली पाडायची. अशी जण जिला काय आता गौऱ्या लावताय ना, तर ती म्हणली मी धिडे करीते. पिठाचा नाश करशील बाई, राव दे तू कशाला तिकडं. पिठल्यातले गोळ्या फुटन म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं मी तसा कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात? आडाव. आडाव. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः रुद्राक्षाची एकांतात नृत्य देवाच्या नामाचं. तुळशीची माळ घेतली, पांडुरंगाचं चिंतन. वयाचा टप्पा संपला, आवडीने गुणगाण्याची ताकद बघा. एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी जा वाटतं, इच्छा झाली. काशीला पोचले, नाव प्रख्यात होतं, सर्वांना ज्ञात होतं. हिला भगवान शिवशंकर बोलतात. केला हा महाराज ज्ञानेश्वरी पाठे ते नाही धाडलं. एक जण म्हणला मला गाथा पाठे, त्याच्यात स्वप्नात गेलं नाही तुम्ही. आणि या बाईला विमान, बरं हिला घ्या विमानात. तिने भजन केलंय, तत्वानं वागली. तुमचं भजन केलं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, तत्व आहे.
पण कोंबड्याचं आणि याचं काय? आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदी सोबत आवडीनं कोंबडन माकड नाचलं. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदी सोबत आवडीनं माकड आणि कोंबड नाचलं. त्या लागी विमान पाठविले. तुकोबाराय सांगतात, देवा आवडीनं भजन करणाऱ्या महानंदीला विमानात बसिलस, पण तिच्या सोबत राहणाऱ्या कोंबड्याला माकडाला पण विमानात बसून वैकुंठाला नेलस. मग मला तरी दुसरं काय करायचंय? गुण गाईन अकरा वाजून किती मिनिटं झाले? बर, अजून 10 मिनिटं सरकतो. सेवा आहे बोरेश्वराची. सेवा करणारा साधू आहे आणि अशा साधू पुढे वागते वाकावा. हो, एक भंगिरी होत ते म्हणलं कीर्तन वाढवा. म्हणलं तुझ्या बापानं कवडीचं पुण्य नाही केलं, त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय? अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट नेल्यावर आम्हाला कोण्या नरकात टाकावं देवाला कळायचं नाही. आणि काय वाढवा वाढवा म्हणतो सुंबळ्या? त्या बापान सप्त्याला पट्टी नाही, उलटे सप्ते बंद पाडे तुझ्या बापान. इतका नालायक तुझा बापन त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन वाढवा म्हणतो. असे काही नालायक. सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली. एक जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्यावर त्याला आवडतच, आणि मोठ्याले लोक त्याला चांगलं म्हणणाऱ्यालाच जवळ धरीत. असे चालू असतात मोठाले. मोठाल्या लोकांना खरं बोलणार आवडत नाही, ते मोठे चालू असते. हे इतके चालू म्हणल्यावर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा. ते एके दिवशी यायचा चालूपणा वायर तोंड कडून घेतून बंद करून टाकेल. चालूपणाच बंद करतो पंढरपुरातला. हे चलत जवळ काही दिवस चालायचं चालतं. एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता. ते देत होतं पैसे. भाऊ पैसे दिल्यावर इतके पैसे झाले. बायकोच्या साडीला हिरे लावले पदराला. डॉक्टर साहेब हिरे हिरे, बायकोच्या साडीच्या पदराला हिरे. मी 4-2 लोकांच्या अंगठीत पाहिला होता, पण बायकोच्या साडीला हिरे म्हणलं आगाऊच काम झाले. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव. हाव ना मारा, साडीला हिरे, साडीला, आणि ते महागडे हिरे. आणि नवरा कोणा स्तुती करायचा? एका राजाची. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नर स्तुती, माझी परिसावे विनंती. नका करू नर स्तुती, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचूनिया. राजाची स्तुती.